ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ अजित पवार वर्षावर म्हणाले। वर्षा बंगल्यावरील बैठकीत अजित पवारांनी भूमिका घेतली, अंबादास दानवे यांचा दावा। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार या प्रकरणातून वाचूच शकत नाही। अजित पवारांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसू नये ही जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिली, अंबादास दानवेंची टीका। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र, तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुख यांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडं आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या DNAशी जुळले, सूत्रांची माहिती। तर दिल्लीतील आसिफ अल रोडवरील उमरचा व्हिडिओ समोर। दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर। उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचं CCTV पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणात मृतांची संख्या 12 वर। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीत अनेकदा ऑपरेशन शब्दाचा वापर, सूत्रांची माहिती। तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावात सापडली। दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी साखळी स्फोट घडवण्याचा प्लॅन होता। प्रत्येक दोघांच्या टीमकडे ID वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा, स्फोटकांसाठी 3 लाखांचे NPK खत खरेदी केल्याची माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वाद झाल्याची ही माहिती। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध, बैठकीत प्रस्ताव पारित। पुणे जमीन प्रकरणात अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, मला जे योग्य वाटेल तेच मी करणार। दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा आज भूमिपूजन सोहळा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। माधव अगस्तींच्या कारकिर्दीच्या 50व्या वर्षानिमित्तानं कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात। पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू। स्वबळासाठी पूर्णपणे तयारी, जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल, धंगेकरांची माहिती। राज्यात 7 महिन्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार, तर 4 लाख नावं वगळली। निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 9,84,9626 मतदार असणार। घायवळच्या अडचणीत वाढ होणार, घायवळच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, पुणे पोलिसांचं ईडीला पत्र। अहिल्यानगरच्या खारेक अर्जुनी गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला उचलून नेलं। 16 तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला, परिसरात हळहळ। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याची दुचाकीवर झडप, शेतकरी गंभीर जखमी, घटना CCTVत कैद। KDMCच्या प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी, कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजवानी, संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। GST कपातीची कमाल, महागाईचा विक्रमी नीचांक, अन्नधान्याच्या किमती लक्षणीयरित्या घसरल्या, तर तेल, सोनं आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या किमती वाढल्या। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।